या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्या आणि श्रीकांत आदित्यची वाट पाहत बसलेले असतात आणि त्याचवेळी अहिल्याला तिलोत्तमाचा कॉल येतो। तिलोत्तमा तिला म्हणत असते की अहिल्या, एक आनंदाची बातमी आहे, आपल्या सोहमचं लग्न ठरलंय आणि उद्या जवळच्या मंदिरातच त्याच्या सुपारीचा कार्यक्रम आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तू सुद्धा सगळ्या कुटुंबासोबत त्या ठिकाणी यावं। आणि ही बातमी ऐकून अहिल्या खूप खुश होते आणि तिलोत्तमाला म्हणू लागते की अगं सोहम माझ्या मुलासारखाच आहे आणि त्याच्या या आनंदाच्या क्षणी मी नक्की येईल। आणि हे ऐकून मग तिलोत्तमालाही आनंद होतो आणि मग अहिल्या फोन ठेवून देते। तर तिलोत्तमा तिच्या इतर सगळ्या मैत्रिणींना सुद्धा आमंत्रण देत असते। तर सोहम तिच्या रूमच्या बाहेरच उभा असतो। त्याचवेळी सारंग त्या ठिकाणी येतो आणि मग तो सोहमला घेऊन आतमध्ये जातो। तर तिलोत्तमा सोहमला पाहून खूपच खुश होते। ती म्हणत असते की फायनली तुझं लग्न ठरलं कियारा, खरंच खूप चांगली मुलगी आहे, आज मी खूप खुश आहे। पण मग त्यावेळी सोहम तिला म्हणतो की आई, मला हे लग्न करायचं नाही आहे। आणि हे ऐकून तिलोत्तमाला आणि सारंगला धक्काच बसतो। तिलोत्तमा सोहमला विचारते की काय झालं सोहम, तू लग्नासाठी नकार का देतोय? आणि त्यावेळी सोहम म्हणतो की आई, मी त्या कियाराला पार्किंगमध्ये भेटलो होतो, ती खरंच खूप विचित्र आणि हट्टी मुलगी आहे आणि मला ती माझ्या आयुष्यात नको आहे, मी तिच्याशी लग्न नाही करू शकत। आणि हे ऐकून तिलोत्तमा हसून म्हणते की अरे इतकंच ना, मला माहिती आहे ती थोडीशी बिघडलेली आहे, पण एकदा का लग्न झालं, तिच्यावर जबाबदारी पडली की मग बघ सगळं काही ठीक होईल, तू इतकी नको काळजी करू। आणि तिलोत्तमाचं असं बोलणं ऐकून सोहम आणि सारंग एकमेकांकडे पाहतच राहतात। मग सारंगही सोहमची बाजू घेऊन बोलायचा प्रयत्न करतो, पण तिलोत्तमा त्याला म्हणते की तू तर काही बोलूच नको, कारण तुझं लग्न माझ्या मर्जीनुसार झालं नाही आहे, पण सोहमचं लग्न माझ्या मर्जीनुसारच होणार। आणि हे ऐकून सोहमला वाईट वाटतं। तो तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तिलोत्तमा ऐकत नाही आणि त्यामुळे सोहम तेथून निघून जातो। दुसरीकडे आदित्य आणि पारू अहिल्याच्या खोलीत जातात। तर अहिल्या खूप जास्त चिडलेली असते। ती पारूला विचारते की पारू, तुला माहिती आहे ना घरात काय घडतंय ते, मग तरीही तू प्रीतमची आणि प्रियाची भेट का घडवून आणली? त्यामुळे पारू घाबरून खाली मान घालते। तर अहिल्या तिला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारत असते। पण त्यावेळी श्रीकांत अहिल्याला म्हणतो की अगं, ते दोघेजण नवरा बायको आहेत आणि या परिस्थितीत त्यांनी एकमेकांना साथ द्यायला नको का? तर पारू ही अहिल्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की प्रीतम सरांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण प्रिया मॅडम रागात निघून गेल्या आणि मला असं वाटतं की देवी आई, तुम्ही एकदा प्रीतम सरांसोबत बोलावं, ते खूप अस्वस्थ आहेत, त्यांची काय बाजू आहे हे आपण ऐकून घ्यायला नको का? मात्र यामुळे अहिल्या अजून चिडते। ती म्हणत असते की हे बघ पारू, प्रीतम माझा मुलगा आहे आणि त्याच्याशी कसं वागायचं हे मी ठरवेल, इतर कोणीही सांगायची गरज नाही आहे। आणि आता जोपर्यंत पूर्ण सत्य समोर येत नाही ना, तोपर्यंत मला त्या मुलाचा चेहराही बघायचा नाही आहे। आणि त्यामुळे पारू आणि आदित्य गप्प बसतात। श्रीकांतही काही बोलत नाही। दुसरीकडे सावली भैरवीला कॉल करते। ती विचारत असते की भैरवी माई, तारा मॅडम कुठे आहेत? त्यांचा फोनही लागत नाही। तर भैरवी विचारते की का गं, काय झालं? आणि त्यावेळी सावली म्हणते की काही नाही, मला त्यांची आठवण येत होती म्हणून। आणि ते ऐकून भैरवी हसतच म्हणते ठीक आहे, आणि मग ती ताराला त्या ठिकाणी बोलावते आणि फोन स्पीकरवर ठेवते आणि तिला सावलीसोबत बोलायला सांगते। तर सावली ताराला विचारत असते की तारा मॅडम कुठे आहात तुम्ही आणि तुमचा मोबाईल का बंद आहे? मला तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची होती। आणि हे ऐकून भैरवी मध्येच म्हणते की अगं तारा, तू हिला सांगितलं की नाही तुझं लग्न ठरलंय? आणि हे ऐकून सावलीला धक्काच बसतो। ती म्हणू लागते की तारा मॅडम, तुमचं लग्न ठरलंय आणि तुम्ही लग्नासाठी तयार का झालात? पण त्यावर तारा काहीच उत्तर देऊ शकत नाही। तर भैरवी म्हणते की सावली, हे लग्न ना दोघांच्या मर्जीने होत आहे, तुझ्यासारखं नाही। आणि हे ऐकून सावली काही न बोलताच फोन ठेवून देते। पण तितक्यात तो सोहम त्या ठिकाणी येतो। त्याने हे सगळं ऐकलेलं असतं आणि ताराचंही तिकडे लग्न ठरलं आहे हे कळाल्यावर तो पूर्णपणे खचून जातो। तो सगळ्या गोष्टींचा विचार करत एके ठिकाणी बसतो। मग सारंगही त्या ठिकाणी येतो। तो सोहमला विचारत असतो की सोहम, काय झालं? तुला हे लग्न का करायचं नाही आहे? तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम आहे का? पण त्यावेळी सोहम म्हणतो की नाही दादा, माझं कोणावरही प्रेम नाही आहे, पण मला या मुलीसोबत लग्न करायचं नाही आहे। आणि ते ऐकून सारंग म्हणतो की सोहम, पण आता आईने त्या कियाराला पसंत केलं आहे ना, मग आपण काय करू शकतो? आणि जर तुझं कोणावर प्रेम असतं ना, तर मग मी आईसोबत बोललोही असतो।
पण आता तसं तर काही नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तू आईच्या विरोधात नाही जावं आणि या मुलीसोबत लग्न करावं. कारण हे बघ, आता आपल्या घरामध्ये जी व्यक्ती येईल ना, ती व्यक्ती सगळ्यांच्या मर्जीतली असावी, सगळ्यांना ती आवडावी. नाहीतर सावलीची काय अवस्था झाली आहे बघतोयस ना. आणि त्यावर सोहम खाली मान घालूनच हो म्हणतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अहिल्या श्रीकांत पूर्ण कुटुंबासोबत त्या मंदिरामध्ये जातात. तिलोत्तमा आणि चंद्रकांत त्यांची वाट पाहत बाहेरच उभे असतात आणि त्या सगळ्यांना पाहून त्या दोघांनाही खूप आनंद होतो. तर तो विश्वंभर ठाकूर मंदिराच्या आतमध्ये असतो, परंतु त्याचं अहिल्याकडे काही आधी लक्ष जात नाही. आणि मग त्यानंतर सगळेजण मंदिरामध्ये जातात. अहिल्या एका फोनसाठी बाहेर थांबलेली असते आणि मग त्यानंतर ती देखील तिलोत्तमासोबत आतमध्ये जाते. त्यानंतर मग तो विश्वंभर ठाकूर ढोल ताशे वाजवायला सांगतो आणि ते वाजता क्षणी मग सगळेजण आनंदाने नाचायला सुरुवात करतात. आणि मग त्याचवेळी अहिल्या आणि श्रीकांत दर्शन घेऊन त्या ठिकाणी येतात आणि मग त्या विश्वंभर ठाकूरचं अहिल्याकडे लक्ष जातं. तर अहिल्या देखील त्याला पाहून खूप चिडते. तिला घडलेला सगळा प्रसंग आठवतो. पण त्याच वेळी विश्वंभर तिच्याकडे येत तिला विचारतो की मॅडम, तुम्ही इथे काय करताय? पण बरं झालं तुम्ही इथे आला, आज माझ्या मुलीचा साखरपुडा आहे, तुम्हीही आनंदात सहभागी व्हा. आणि तो सरळ तिचा हात पकडून तिला नाचण्यासाठी घेऊन जातो. पण त्यामुळे अहिल्या खूप चिडते आणि सगळ्यांच्या समोर त्या विश्वंभरच्या कानाखाली मारते. आणि हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सगळेजण घाबरूनच त्या दोघांकडे पाहत असतात. तिलोत्तमा पटकन पुढे जाते आणि अहिल्याला म्हणते की अगं काय करतेस तू? हे तेच आहेत विश्वंभर ठाकूर, यांच्याच मुलीचं आणि सोहमचं लग्न ठरलं आहे. आणि हे ऐकून अहिल्या म्हणते की तिलोत्तमा, आपल्याला या माणसांसोबत कोणतंही नातं जोडायचं नाही आहे. आणि त्याचवेळी विश्वंभर ठाकूरचा तो भाऊ पुढे येतो आणि त्याला पाहून अहिल्या अजूनच चिडते. ती विचारते की हा कोण आहे? तर तिलोत्तमा सांगते की यांचा भाऊ आहे. आणि त्यावर अहिल्या म्हणते की हा IT विभागामध्ये होता, अत्यंत भ्रष्ट अधिकारी, पैसे घेऊन प्रत्येकाच्या घरी हात धाड मारायचा, आमच्याही घरी आला होता पण मी त्याला पुरून उरले. आणि हा विश्वंभर ठाकूर तर एक नंबरचा नीच माणूस आहे. एका प्रोजेक्टसाठी याने कालच मला लाच देऊ केली होती, पण मी यालाही पुरून उरले. आणि मग हे सगळं काही ऐकून तिलोत्तमाचे सुद्धा डोळे उघडतात. ती सोहमला म्हणते की सोहम, हे लग्न नाही करायचं. आणि ते ऐकून ती कियारा खूप चिडते. तर तो विश्वंभर म्हणतो की अहिल्या मॅडम, हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुम्ही यामध्ये पडू नका. मी कोण आहे आणि काय काय करू शकतो हे तुम्हाला माहिती नाही आहे. तर अहिल्या म्हणते की तू कोण आहे आणि काय काय करू शकतो ना, याची मला व्यवस्थित जाणीव आहे. पण त्याचवेळी ती कियारामध्ये पडत म्हणते की सोहमचं फक्त माझ्यासोबतच लग्न होणार, जर तो माझा होऊ शकला नाही ना तर तो कोणाचाही होऊ शकत नाही. आणि मग ती अहिल्याचाही अपमान करत तिला म्हणू लागते की कोण आहेस का तू? आणि तू माझ्या डॅडींवर हात कसा काय उगारलास? आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या फंक्शनमध्ये येऊन असं वागायची? चल निघ इथून. आणि हे ऐकून तिलोत्तमा खूप चिडते आणि तिला सांगते की तू कोणाशी बोलतेस, कळतंय का तुला? आणि आता तर मी तुला माझ्या घरची सून होऊच देणार नाही. आणि हे ऐकून तो विश्वंभर अहिल्याला म्हणतो की अहिल्या, खूप मोठी चूक केली आहेस तू, सापाच्या शेपटीवर पाय दिलाय. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की बरं झालं स्वतःचं वर्णन स्वतःच्याच तोंडून केलं ते. आणि मुळात ना, या सगळ्यामध्ये तुझ्या मुलीचा काही दोष नाही आहे रे, तुझेच संस्कार तुझ्या मुलीमध्ये उतरले आहेत. जर मुळातच विष असेल तर ते पानाफुलांमध्ये सुद्धा येणारच ना. आणि मग त्यानंतर तिलोत्तमाही सांगते की आम्हाला तुमच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही आहेत. आणि मग किर्लोस्कर आणि मेहेंदळे कुटुंब सरळ तेथून निघून जातात. त्यामुळे कियारा आणि विश्वंभर खूप चिडतात. त्यानंतर मग सगळेजण किर्लोस्करांच्या घरी येतात. तिलोत्तमा पुन्हा पुन्हा अहिल्याचे आभार मानत असते. सोहमही म्हणतो की मावशी, मला हे लग्न करायचंच नव्हतं, पण तुझ्यामुळे आज खरंच माझा जीव वाचला. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की अरे हे काय बोलतोयस तू? तू देखील माझ्या मुलासारखाच आहे. आणि मग त्यानंतर सोहम तिला विचारतो की प्रीतम कुठे आहे? पण अहिल्या काही बोलतच नाही. तर सारंग आणि आदित्य म्हणतात की चल आपण बाहेर जाऊयात. आणि मग ते सोहमला घेऊन बाहेर येतात. तर तिलोत्तमा घरी जाण्याविषयीच अहिल्याला सांगत असते, पण अहिल्या म्हणते की आता तुम्ही कुठेही जायचं नाही, थोडे दिवस इथेच राहा, मी तुम्हा सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. आणि मग त्यासाठी तिलोत्तमाही तयार होते. आणि मग अहिल्या पारूला सगळ्यांची गेस्ट रूम दाखवायला सांगते. पारू प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या गेस्ट रूममध्ये घेऊन जात असते. आणि मग सावलीसुद्धा तिच्यासोबत जाण्यासाठी निघते. पण ऐश्वर्या तिला म्हणते
की तुला काय वाटलं, तू इथे सारंगच्या खोलीमध्ये राहू शकतेस का? स्वतःची लायकी विसरू नको. त्या घरामध्ये जशी किचनमध्ये राहतेस ना, तशीच इथे देखील तू किचनमध्येच राहायचं. पण हे सगळं पारू ऐकताना म्हणते की ऐश्वर्या मॅडम, माझी मैत्रीण सावली किचनमध्ये का राहील? ती माझ्यासोबत माझ्या घरात राहील. आणि ती सरळ सावलीला तेथून घेऊन जाते. त्यामुळे ऐश्वर्या चिडते. दुसरीकडे तो विश्वंभर अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो, तर ती कियारा चिडून घरातील वस्तू इकडे तिकडे फेकून देत असते. विश्वंभर तिला शांत करायचा प्रयत्न करतो, पण ती म्हणत असते की जर माझं लग्न त्या सोहमसोबत झालं नाही ना, तर मी सगळ्या जगाला आग लावेल. आणि ते ऐकून विश्वंभर म्हणतो की काय वाटलं ग तुला? कोण आहेस तू? अपमान काय फक्त तुझा झाला आहे का? अगं, त्या बाईने माझ्या कानाखाली मारली आहे आणि आता मी तिला सोडणार नाही, हे लक्षात ठेव. तर दुसरीकडे आदित्य आणि सारंग गप्पा मारत बसलेले असतात. तर प्रीतमची आणि सोहमचीही भेट होते. तेही दोघे छान गप्पा मारत असतात. आदित्य सारंगला त्याच्या आणि पारूबद्दल सांगतो, त्यामुळे सारंग खूप खुश होतो. दुसरीकडे पारू आणि सावलीसुद्धा त्यांच्याविषयी बोलत असतात. तर इकडे प्रीतम आणि सोहम त्यांच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे हे एकमेकांना सांगत असतात. पण त्याचवेळी त्या प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या कियाराचा मेसेज येतो. त्यात तिने सांगितलेलं असतं की मी जीव द्यायला निघाली आहे. आणि हे ऐकून सर्वजण खूपच घाबरतात आणि लगेच तिच्याकडे धाव घेतात. त्यानंतर एके ठिकाणी ती कियारा बिल्डिंगवर उभी असते आणि जीव देण्याची धमकी देत असते. जेव्हा हे सगळेजण तिथे येतात तेव्हा तर ती अजूनच चिडत्याने म्हणू लागते की जर माझं आणि सोमचं लग्न झालं नाही ना, तर मी जीव देईल. आणि हे पाहून सर्वजण घाबरतात. आदित्य सारंग तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ती मूर्ख मुलगी काही ऐकतच नाही. आणि मग त्यानंतर सारंग सोमला म्हणतो की तू फक्त आत्तापुरतं तिला हो म्हण, नंतर आपण बघूयात काय करायचं ते. तर ती कियारा सोहमला असं सांगते की तू ना माझी माफी माग, तरच मी खाली येईल. त्यावर सोहम म्हणतो की ठीक आहे, मी तुझी माफी मागतो. तर ती कियारा आदित्यलाही म्हणते की तुझ्या आईच्या वतीने तू सुद्धा माफी माग. आदित्य नाईलाजाने माफीही मागतो, पण तरीही ती कियारा ऐकत नाही. ती सोहमला म्हणते की आता तू गुडघ्यावर बस आणि कान पकडून म्हण की मी गाढव आहे. आणि हे ऐकून मग सगळे चिडतात, पण नाईलाजाने सोहम ते सुद्धा करतो, स्वतःला गाढव म्हणून घेतो. पण ती कियारा तरीही गप्प बसत नाही. ती म्हणते की आता तू म्हण की माझी आई तिलोत्तमा मेहेंदळे आणि मावशी अहिल्यादेवी किर्लोस्करही मूर्ख आहेत. आणि हे ऐकून मग सगळेच जण खूप चिडतात. सोहम म्हणत असतो की मी असं काही बोलणार नाही. आणि त्यावेळी ती कियारा पुन्हा त्याच्याशी वाद घालायला सुरुवात करते. आणि तीच संधी साधून पारू आणि सावली पटकन वर जातात आणि त्या कियाराला खाली घेऊन येतात. सगळेच जण तिच्यावर खूप चिडलेले असतात आणि मग ते सरळ तिला तिच्या घरी घेऊन जातात. तर विश्वंभर विचारत असतो की काय आहे हा सगळा प्रकार. आणि मग पारू त्याला घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. तर ती कियारा म्हणत असते की डॅड, तुम्हाला माहिती आहे का, सोहम माझ्यासोबत लग्नाला तयार झाला आहे. तर सोहम हसतच म्हणतो की तुला खरंच असं वाटलं का की मी तुझ्यासोबत लग्न करेल? अगं, फक्त तुझा जीव वाचवण्यासाठी मी फक्त हो म्हटलो, मी कधीही तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि हे ऐकून ती कियारा खूप चिडते, पण मग पारूस तिच्या कानाखाली मारते. आणि मग त्यानंतर ती त्या कियाराला आणि त्या विश्वंभरला सुद्धा चांगलंच सुनावते. ती म्हणत असते की एक बाप म्हणून तुम्ही हिच्यावर खूप प्रेम केलं असेल, पण जर तुमच्या मुलीला तुम्ही जमिनीवर राहायला शिकवलं असतं ना, तर खूप बरं झालं असतं. आणि मग त्यानंतर आदित्य आणि सारंग देखील विश्वंभरला आणि कियाराला चांगलंच सुनावतात आणि धमकीही देत म्हणतात की जर तू पुन्हा आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला ना, तर सरळ तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ. आणि मग ते तेथून निघून जातात. पण कियारा काही गप्प होत नाही. ती म्हणत असते की मला नकार दिलास ना तू सोहम, आता बघ मी काय करते ते. तर दुसरीकडे ती तारा लपत छपत भैरवीच्या खोलीत जाते आणि तिचा फोन घेते. ती म्हणत असते की आता काही करून मला आईच्या विरोधात जावंच लागणार आहे. जर मी तिच्या मर्जीनुसार लग्न केलं ना, तर मला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल. आणि मग ती मोबाईल घेऊन बाहेर निघते सोहमला कॉल करण्यासाठी. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.